मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधील 5 टप्प्यामधील लोकसभा 2024च्या निवडणुका या संपलेल्या आहेत. प्रचाराच्या तोफा या थंडावलेल्या आहेत आणि आता राजकीय विश्लेषकांचे अंदाज सुरू आहेत की ह्या निवडणुकीमध्ये मतदान नक्की कसं झालं, कोणत्या पक्षाला फायदा होणार आणि कोणत्या पक्षाचा तोटा होणार. आणि हे सर्व विश्लेषण काढत असताना अनेक जण अंदाज बांधत आहेत की कोणता पक्ष सर्वोच्च ठरणार. माझ्या मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कदाचित सर्वोच्च ठरू शकतो. सर्वात जास्त खासदार त्यांची निवडून येऊ शकतात आणि त्यासाठीचे जे अनेक कारणं आहेत त्यापैकी महत्वाचे 2 कारणं, महत्वाचे 2 मुद्दे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. मग उद्धव ठाकरेंना नक्की ते 2 कारणं किंवा ते 2 मुद्दे कसे टॉपवर किंवा पहिल्या क्रमांकावर घेऊन जाऊ शकतात हे पाहत असताना मग जेव्हा पहिला, दुसरा, तिसरा हे सर्व प्रचाराचे टप्पे सुरू होते त्यामध्ये मग अनेक मुद्दे हे भाषणांमध्ये आले. भाजपकडून वार व्हायचा तर उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिवार व्हायचा, तिकडून काहीतरी इकडं टीका व्हायची तर त्याला प्रतिउत्तर देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळायचे. आणि मग यामध्ये साधारण जे मुद्दे होते तर त्यामध्ये महत्वाचे काही मोजके मुद्दे असे होते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरे हे परिवारवादी आहेत, अब की बार 400 पार, किंवा उद्धव ठाकरे यांची सेना ही नकली सेना आहे. आणि मग उद्धव ठाकरेंकडून काउंटर होत असताना महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस असा काउंटर व्हायचा. प्रत्येक मुद्द्याला ते काउंटर करत होते. आणि त्यामध्येच मग मंगळसूत्र कसं जाईल किंवा संपत्ती घेऊन काँग्रेस जर सत्तेवर आली तर कशी बहुसंख्यांना म्हणजे अप्रत्यक्षरित्या मुस्लिमांना देईल, असे अनेक मुद्दे होते. आणि या सर्व मुद्द्यांमध्ये उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या भाषणांमध्ये तुम्ही जर त्यांची भाषणं नीट ऐकली असतील तर तुमच्या लक्षात येईल की फक्त 2च मुद्दे, 2च कारणं कारणीभूत ठरू शकतील जर उद्धव ठाकरे नंबर 1 ठरले तर. त्यामध्ये मग त्या दोन्ही गोष्टी, दोन्ही मुद्दे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलायचे त्या पद्धतीत मी तुम्हाला इथं सांगणार आहे. मग त्यामध्ये पहिला मुद्दा घ्या मित्रांनो की उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीला सामोरे जात होते. तर पक्षामध्ये उभी फूट पडली होती, 40 आमदार गेले होते, 13 खासदार गेले होते, अनेक पदाधिकारी गेले होते, अनेक नगरसेवक गेले होते. आणि अशा परिस्थितीत एक उद्धव ठाकरे होते, काही मोजके खासदार, काही मोजके आमदार, काही मोजके पदाधिकारी आणि पाठीशी होता तो सर्वसामान्य शिवसैनिक आणि जनता. आणि या सर्व काळामध्ये मग त्यांचा जो पहिला मुद्दा आहे, भाषणामधील पहिला मुद्दा, तर साधारण 8-10 महिन्यांपासून अगदी दसरा मेळाव्याच्या भाषणात देखील त्यांनी तो मुद्दा मांडला होता. आणि तो मुद्दा असा होता की उद्धव ठाकरे असं म्हणायचे की आता अनेक मुस्लिम लोक देखील माझ्या सोबत येत आहेत, मला भेटत आहेत, मला पाठिंबा देत आहेत. आणि मग हे सांगत असताना ते एक संवाद सांगायचे मुस्लिम व्यक्ती आणि उद्धव ठाकरे यांच्यातील की उद्धव ठाकरेंना मुस्लिम लोक भेटल्यानंतर काय म्हणतात. तर मग उद्धव ठाकरे असं म्हणायचे की मग मुस्लिम लोकांना मी विचारतो की तुम्ही माझ्या सोबत का येत आहात. तेव्हा मुस्लिम व्यक्ती सांगतात की कोरोना काळात तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे, धार्मिक भेद केलेला नाही, जातीय भेद केलेला नाही, कुठलीही भेदाभेद न करता, केंद्राच्या दबावात आले नाही, कोणाच्याही दबावात न येता महाराष्ट्राला वाचवण्याचं काम केलं आहे. मग उद्धव ठाकरे त्यांना प्रत्युत्तर करतात की मग मी तर हिंदू हृदय सम्राटांचा बेटा आहे आणि मग मुलगा आहे आणि मग अशा परिस्थितीत मग तुम्ही माझ्या सोबत कसं येणार. तेव्हा मग मुस्लिम लोक म्हणतात की तुमचं हिंदुत्व हे वेगळं आहे. आणि मग इथं उद्धव ठाकरे हे भाजप जे म्हणतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तर त्या टोल्याला प्रतिटोला लगावतात. आणि मग ते सांगतात की लोक सांगतात की उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे. आणि तिथं त्यांनी 2 मुद्दे मांडले होते की हृदयात राम आणि हाताला काम असं शिवसेनेचं हिंदुत्व आहे. आणि त्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा होता की शिवसेना उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि मग या कारणांमुळे मुस्लिम लोकांना देखील आमचं हिंदुत्व मान्य आहे आणि मग त्यामुळे ते सोबत येत आहेत. मग अशा पद्धतीचा एकंदर संवाद उद्धव ठाकरे अनेक भाषणांमधून सांगत असायचे. आणि मग कोरोना काळात 2-2.5 वर्ष त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं
ज्या पद्धतीने केंद्राच्या किंवा राज्यामधील अन्य सहकाऱ्यांच्या कोणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेतले आणि कोरोना ज्या पद्धतीने आटोक्यात आणला, केंद्रामध्ये ज्या पद्धतीने ते मरकजची एक परिषद भरली होती दिल्लीला आणि त्यामुळे देशात कोरोना पसरला असं भाजपवाले त्यावेळेस म्हटले होते. पालघरला एक प्रकरण घडलं, त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला किंवा अन्य ठिकाणी कुठं काही थोडीशी गर्दी जमा झाली की भाजपवाले काय करायचे, त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करायचे. मग त्याच काळामध्ये शेवटी मंदिरं उघडा किंवा मग त्याच काळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चे ते प्रसाद लाड, नितेश राणेच्या नेतृत्वाखाली, म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण कसं दूषित होईल यासाठी भाजपवाले प्रयत्न करायचे आणि उद्धव ठाकरे मात्र धार्मिक सलोखा, जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी प्रयत्न करायचे. आणि हीच गोष्ट मुस्लिम बांधवांना अपील झाली असावी आणि मग त्यामुळं या निवडणुकीमध्ये जी मुस्लिम मतांची बँक आहे, मुस्लिम वोट बँक आहे, तर जी कधी काळी काँग्रेसकडे होती ती काही काळानंतर विभागली गेली, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर ती MIMच्या पाठीशी बरीचशी उभा राहिली. मागच्या वेळी वंचितला जे भरपूर मतं पडले होते त्यामध्ये मुस्लिम मतांचा सहभाग होता. यावेळी MIM आणि वंचित काही सोबत नव्हते, परंतु तीच मुस्लिम वोट बँक, तीच मुस्लिम मतांची बँक ही खूप मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंमुळे, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिली तर अजिबात नवल वाटायला नको. त्यातच एक महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामधील आणि देशामधील मुस्लिमांना देखील असं वाटतं की भाजपला अंगावर घेणारा नेता, भाजपला शिंगावर घेणारा नेता, भाजपला तोडीस तोड उत्तर देणारा नेता आणि भाजपला खऱ्या अर्थाने लढणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे हेच ठरू शकतात. आणि त्यामुळे देखील मग मुस्लिम जी वोट बँक आहे ती एक गठ्ठा खूप बहुसंख्येने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहू शकते असं चित्र आहे. आणि हा पहिला मुद्दा आहे की ज्यामुळे मग हिंदुत्ववादी मतं तर टिकून राहिली, पूर्वीची वोट बँक तशीच टिकून राहिली. कारण मागील वर्षभरात, 1.5 वर्षात आपण पाहिलं होतं की नेते गेले होते, खासदार गेले होते, आमदार गेले होते, परंतु जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती. आणि त्याला जर मुस्लिम वोट बँक जर जोडली तर मतांची टक्केवारी वाढते आणि मग साहजिकच उद्धव ठाकरे कदाचित नंबर 1चा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा लोकसभा 2024 मध्ये ठरू शकतो. यामध्ये दुसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या भाषणातल्या अनेक मुद्द्यांमध्ये त्यांनी साधारण 2ऱ्या टप्प्याला थोडं हायलाइट केलं आणि 3ऱ्या टप्प्यापासून जास्त केलं, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्याला. त्यांनी एक कथा सांगायची आणि त्याला कारण पण असं होतं की भाजपचा 400 पारचा नारा, आणि हा 400 पारचा नारा देत असताना इकडचे एक अनंत हेगडे म्हणून भाजपचेच नेते आहेत आणि त्यानंतर अनेक 2-3 नेते असं म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्हाला 400 पार पाहिजे. मग 400 पार का पाहिजे, तर संविधानच बदलायचे. आणि मग हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून असा उल्लेख केलेला आहे की भाजपला 400 पार का पाहिजे, तर त्यांना संविधान बदलायचं आहे. संविधान का बदलायचं आहे, तर पुढे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की संविधान हे महाराष्ट्रामधील एका गरीब आणि दलित कुटुंबामध्ये जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिवादी होते, अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या बळावरती अनेक चांगल्या चांगल्या डिग्र्या मिळवल्या आणि मग खूप त्यांचं शिक्षण झाल्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी ते जे काही दीन दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी काम केलं तर ते वाखाणण्याजोगं आहे. आणि मग त्यानंतर ते भारतीय घटनेचे शिल्पकार झाले, विश्वरत्न देखील आहेत आणि मग त्यांनी संविधान देखील लिहिलं आणि भारताला जी काही देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राच्या मातीमधले, महाराष्ट्राची शान असलेले आणि मग महाराष्ट्राची ते शान आहेत म्हणून मग हे 2 गुजराती महाराष्ट्रावर जळत आहेत आणि मग त्यांना हे संविधानामध्ये बदल करायचा आहे, संविधान बदलून टाकायचं आहे. आणि मग जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे, त्यांचं जे काही नाव आहे, त्यांनी जी काही कीर्ती मिळवलेली आहे, त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते सर्व संपून टाकायचं आहे, पुसून टाकायचं आहे. अशा आशयाचं भाषणाचा मुद्दा हा उद्धव ठाकरेंकडून निघाल्याचं आपण सर्वांनी ऐकलेला आहे.
काही अंशी इकडं तिकडं माझ्याकडून झालं असेल, परंतु ते त्यांच्या भाषणामध्ये याचा असा आवर्जून उल्लेख करायचे. आणि मग जेव्हा ते अशा पद्धतीने आणि थोडंसं जास्त या मुद्द्यावरती बोलतात, तेव्हा साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा महाराष्ट्रामधील तमाम लोकशाहीवादी वर्ग असेल, तमाम बुद्धिजीवी वर्ग असेल, तमाम संविधान आणि लोकशाहीला मानणारा वर्ग असेल, किंवा मग त्यांच्यावर अतिशय जीवापाड प्रेम करणारे मग सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी असतील, किंवा खास करून दलित वर्ग असेल, अस्पृश्य पूर्वी ज्यांना समजलं जायचं तो संपूर्ण वर्ग असेल, किंवा मग जे काही लोक होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात, एकूणच महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करतात, आणि ज्यांना ज्यांना अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आपल्या महाराष्ट्राची देण आहे आणि आपल्या महाराष्ट्रामुळं देशाला एक चांगलं संविधान हे मिळालेलं आहे, आणि त्या चांगल्या संविधानामुळे महाराष्ट्राच्या संविधानामुळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या देश जो काही लोकशाही आहे तर ती टिकून राहिलेली आहे, आणि या लोकशाहीचा संपूर्ण देशात गवगवा होत आहे, तर त्याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. आणि मग अशा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता, खास करून दलित जनता, ही या मुद्द्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जोरकसपणे उभी राहू शकते, पाठिंब्याने उभी राहू शकते, असं एक माझा अंदाज आहे. मग पूर्वीचे मतदार होतेच, त्याला मुस्लिम मतदार जोडले, आणि त्याला दलित मतदार जेव्हा जोडले जातात तेव्हा साहजिकच मग उद्धव ठाकरे, शिवसेना यांची जी काही मतांची टक्केवारी असेल ती कदाचित वाढलेली दिसू शकते. आणि ती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची का, तर अजिबात नाही, तर ती काँग्रेसची देखील वाढू शकते, ती राष्ट्रवादी काँग्रेसची देखील वाढू शकते. आणि मग महाविकास आघाडीला चांगलं यश मिळत असताना जे दिसत आहे, अनेक जण सांगतायत 30, 32, 35 पर्यंत महाविकास आघाडी जाईल. या संपूर्ण याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा नंबर 1 ला राहू शकतो महाराष्ट्रामध्ये, अशी एकंदर परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. अनेक लोकांशी मी बोललेलो आहे, मुस्लिम लोकांशी बोललेलो आहे, दलित लोकांशी बोललेलो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेशी बोललेलो आहे, आणि मग सर्वांकडून हेच मत येऊन मग मी या निष्कर्षापाशी आलेलो आहे की 2 मुद्दे ज्यामुळे मुस्लिम मतांची बँक आणि दलित मतांची बँक ही उद्धव ठाकरे यांच्या पूर्वीच्या मतदारात जोडल्या जाईल, आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष नंबर 1 ला राहून देशाच्या पटलावर उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रीय नेता म्हणून खूप चांगला उदय होऊ शकतो. मित्रांनो, माझ्या या 2 मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढं थांबतो. धन्यवाद.